अनेक दिवसांपासून हा रस्ता प्रलंबित आहे, तर काय सांगाल? तुमचा पण रस्ता आहे ना? हा आमचा पण रस्ता प्रलंबित आहे तिकडे चासला. नाही, हा या हा रस्ता ह्या रस्त्याबद्दल का? हा ह्या रस्त्याबद्दल असा विषय आहे का याला 7-8 वर्ष झाली पाठपुरावा करतोय आम्ही का त्या वस्त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता नाही हा त्यांना रस्ता व्हावा हा याच्या संदर्भात आम्ही अनेक वेळा इथले स्थानिक ग्रामस्थ असतील, हा इतर संघटनेचे पदाधिकारी असतील, हा सर्वजण आम्ही गेल्या 7-8 वर्ष आम्ही प्रयत्न करतोय. पण याच्यावरती हे सगळं असताना म्हणजे तो रस्ता नोंद असताना सगळ्या गोष्टी दिसतात आहे, पण हा रस्ता कुठल्या कारणाने होत नाही काय सांगता येत नाही. कारण जेवढी आमची लोक राहतात त्यांना दरवर्षी एवढा त्रास का सहन करावा लागतो. ह्या संदर्भात आम्ही बऱ्याच वेळा प्रशासकीय अधिकारी असतील सर्वांना वेळोवेळी ह्या गोष्टीची मान्य केली, ह्या गोष्टी या रस्त्यासाठी बरेचसे प्रयत्न केले, परंतु अद्यापही त्या रस्त्यावरती ठोस असं काही भूमिका होत नाही. तर आता ही अशी परिस्थिती तुम्ही आता सगळ्या गोष्टी बघितल्या, तुम्ही बघितल्या असतील, पण त्याच्यात साधं रस्त्याने नीट चालता सुद्धा येत नाही. त्याच्यानं लहान लेकरं, महिला, म्हातारी माणसं असं चालता पण येत नाही. तर याच्यावर आम्ही एकच आता अक्षरशः आम्ही ह्या गोष्टी करून आता सध्या आता फार विठी झालेला आहे. आणि आता यापुढं आम्ही ग्रामस्थ आणि त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून आता त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही त्यांच्या दारापुढं धरणे आंदोलन करण्यासाठी बसणार आहोत. हे आम्ही डायरेक्ट जाहीर करत आहोत. तर तहसीलदार माग आले होते, त्यांचे 2 वेळा काहीतरी पाणी झाली किंवा आखला होता रस्ता, पक्की आखली होती, नंतर काय? त्याच्यावर नंतर पोलीस प्रोटेक्शनच्या संदर्भात एक वेळेस पोलीस प्रोटेक्शनचा विषय आला. त्यावेळेस फक्त आपले मंडलाधिकारी आणि स्थानिक कोण प्रशासन मंडलाधिकारी? तुरे भाऊसाहेब होते. हा 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 तर ते आले, त्यांनी त्यावेळेस स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांनी अडवला, परत तो रस्ता अडवला, चालू असताना अडवला. ते म्हटलं त्यांचं काय कागदपत्रे विषय म्हटले आहे आमचा, आणि त्याच्या संदर्भात त्यांनी अडवला. त्याच्यानंतर तहसीलदार साहेब आले, त्यांनी पण स्थळ पाहणी केली, पण त्याच्यावर नंतर काय त्याच्यावरती काय परत कुठल्याच गोष्टीला हे प्राधान्य दिलं नाही त्या रस्त्यासंदर्भात. मग त्यावर काय चर्चा झाली का नंतर? त्यावेळेस त्यानंतर पण आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला सगळ्या गोष्टीला, म्हणजे त्या मुद्दे मांडले, पण त्याच्यावरती नंतर आपले वाघ साहेबांची बदली झाली, म्हणजे ते तहसीलदार आलते स्थळ पाहणी करायला. मग त्याच्यावर नंतर काय आमचे दुसरे जे आलेत नवीन तहसीलदार त्यांच्यासोबत चर्चा झाली नाही. पण त्याच्यानंतर आम्ही आपले लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील या पूजनला जाऊन भेटलो. त्या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ होते, सगळे होते, ते जाऊन भेटलो. त्याच्यावरती आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला ते रस्त्यासंदर्भात, पण आज अद्यापर्यंत कुठलीच गोष्ट झालेली नाही. मग आता काय तुमचे पुढे काय भूमिका राहणार रस्ता होत नाही तर? आता पुढे आता ग्रामस्थ आम्ही डायरेक्ट प्रशासकीय आपलं तहसील कार्यालयावरती आम्ही धरणे आंदोलनासाठी बसू सर्व.